बाळा म्हात्रे पण आहे. आपलं वामन म्हात्रे पण योद्धा होता, लढत होता. आणि बाळा म्हात्रे त्याचा वामन म्हात्रेचा खरा आशीर्वाद बाळा म्हात्रेलाच आहे. आणि तुझ्या माग वामन म्हात्रे पण म्हणायचा की मी जिकडे जातो तिकडे सत्ता येते, आणि खरं व्हायचं त्याचं. आता बाळा म्हात्रे त्याचा भाऊ आपल्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही समजून जा. आणि विकास म्हात्रे आहे, विकास म्हात्रे याला मी यासाठी शाबासकी देतो की जे बोलतो ते करतो. जे अशीच लोक मला आवडतात. प्रत्येक जण अशी काही गोष्टी बोलत असतात, परंतु आपण आज 20-25 वर्ष पत्रकारितेत आहात. आपल्याला सर्वांना माहीत आहे वामन म्हात्रेजी आणि रवींद्र चव्हाण यांचे किती घनिष्ठ संबंध होते हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. वामन म्हात्रेजींनी स्वतःचा आशीर्वाद हा रवींद्र चव्हाण यांनाच दिलाय. बऱ्याच वेळेला हे अनेक वेळेला सिद्ध झालंय. त्यामुळे आता त्यांचा मुलगा अनमोल हा त्यांच्या निधनाच्या अगोदरच त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांची मुलगी आहे, मुलगी जी भांडूपमध्ये नगरसेविका आहे, भारतीय जनता पार्टीची आहे. तर रवी युती झाली तर अनमोलला आशीर्वाद दे, युती नाही झाली तरी आशीर्वाद दे. त्यामुळे मी असं ठरवलं की अनमोलला वामनजींचा आशीर्वाद कसा मिळाला पाहिजे, कारण डायरेक्ट लिंक रवींद्र चव्हाणांशीच आहे, दुसऱ्या कोणाशी नाही. अनमोलला आशीर्वाद देणार? माझा आशीर्वाद आहेच ना.